नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडके आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन नंबर 19 पाहणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत राम जेठमालानी. कारण की राम जेठमालानी यांचं 2019मध्ये निधन झालेलं आहे. त्यांचं निधन कितव्या वर्षी झालं हा एक प्रश्न येऊ शकतो. 95व्या वर्षी वयाच्या त्यांचं निधन झालेलं आहे. ही गोष्ट आपल्याला इथं महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री ते होते. तर त्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्यांचं नाव एका खटल्यामुळं चर्चेत आलं होतं. तर 1959मध्ये खटला लढला होता त्यांनी KM नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार. KM नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार. KM नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यामुळं त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांच्या आयुष्यातला तो महत्त्वाचा पहिला खटला होता. त्याच्यानंतर महत्त्वाची अजून त्यांच्या संदर्भात 2010मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची राम जेठमलानी यांची नियुक्ती झाली होती. हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. 6व्या आणि 7व्या लोकसभेमध्ये ते निवडून गेलेले आहेत. 6व्या आणि 7व्या लोकसभेत. 6व्या लोकसभेत जनता पक्षाकडून आणि 7व्या लोकसभेत भाजपकडून ते निवडून गेलेले आहेत. 1977 ते 1984 या दरम्यान 6व्या आणि 7व्याच्या. 1977 ते 1984 या दरम्यान लोकसभेत ते निवडून गेलेले आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायची आहे. जे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत यांच्या नेतृत्वाखाली एक NDAचं सरकार आलं होतं. तर त्यावेळेस केंद्रीय कायदा मंत्री आणि नगरविकास मंत्री सुद्धा ते होते. लक्षात ठेवायचे. 1996मध्ये केंद्रीय कायदा मंत्री आणि नगरविकास मंत्री. 1996मध्ये केंद्रीय कायदा मंत्री होते ते. लक्षात ठेवायचं. आणि 1998-99मध्ये ते नगरविकास मंत्री होते. तर ही एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या संदर्भात. त्याच्यानंतर 2004मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्याच विरोधात लखनौ मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. लखनौ ही एक महत्त्वाची गोष्ट 2004मध्ये लखनौ मतदारसंघातून लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनावर आधारित राम जेठमालानी द ऑथोराइज्ड बायोग्राफी. राम जेठमालानी द ऑथोराइज्ड बायोग्राफी नलिनी गेरा यांनी पुस्तक लिहिलेले ते. त्यांच्या जीवनावर आधारित नलिनी गेरा यांनी ते पुस्तक लिहिलेले. लक्षात ठेवा. नलिनी गेरा. कोणतं? राम जेठमालानी द ऑथोराइज्ड बायोग्राफी. त्यांचे इतर 2-3 महत्त्वाचे पुस्तकं पाहू आपण. बिग इगोज स्मॉल मॅन. बिग इगोज स्मॉल मॅन. लक्षात ठेवा. बिग इगोज स्मॉल मॅन हे पुस्तक त्यांनी लिहिलेले राम जेठमालानी यांनी. बिग इगोज स्मॉल मॅन हे एक पुस्तक. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉज. कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉज हे एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर जस्टिस सोव्हिएत स्टाईल. जस्टिस सोव्हिएत स्टाईल हे पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवायचं. जस्टिस सोव्हिएत स्टाईल. जस्टिस सोव्हिएत स्टाईल हे पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. आपल्याला त्यांची एवढी माहिती महत्त्वाची लक्षात ठेवायची. त्यांचं निधन वयाच्या 95व्या वर्षी झालेलं आहे. ही महत्त्वाची एवढी गोष्ट आपल्याला त्यांच्याबद्दल एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नंबर 2चा मुद्दा, जागतिक निवडणूक संस्थेच्या संघटनेची बैठक. तर ही बैठक झालेली आहे 2 ते 4 सप्टेंबर 2019 दरम्यान. 2 ते 4 सप्टेंबर 2019 दरम्यान बेंगलोर इथं, म्हणजेच बंगळुरू. चौथी बैठक आहे ती. जागतिक निवडणूक संस्थेची 4थी बैठक बंगळुरू इथं आयोजित करण्यात आली. कोणी आयोजित केली असा प्रश्न जर आला तर भारतीय निवडणूक आयोगाने. हे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारत निवडणूक आयोगाने ती आयोजित केली होती. तर
याच वेळी 2019 ते 2021 2019 ते 2021 या कालावधीसाठी भारताला या संघटनेचं अध्यक्षपद बहाल केलेलं आहे. कोणत्या जागतिक निवडणूक संस्था? ही जी संघटना आहे तर या संघटनेचं अध्यक्षपद 2019 ते 2021 कोणत्या देशाला बहाल केले तर भारताला. आणि या बैठकीला ही जी बैठक झाली बेंगळुरू या ठिकाणी ही बैठक झाली तर या बैठकीला कोण उपस्थित होतं तर आपले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे उपस्थित होते त्या बैठकीला. हे एक लक्षात ठेवायचं इथं. त्यानंतर या संदर्भात आता महत्त्वाची जागतिक निवडणूक संस्थेची संघटना तर याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर त्याची स्थापना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 2013 या संघटनेची स्थापना, जागतिक निवडणूक संस्थेच्या संघटनेची स्थापना 2013ला झालेली आहे. दक्षिण कोरियामधल्या सोंगडो इथं, दक्षिण कोरियामधलं सोंगडो इथं स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. तिचं सचिवालय जे आहे, स्थायी सचिवालय दक्षिण कोरियामध्येच सेऊल इथं आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, सेऊल. आणि या संघटनेचं ब्रीदवाक्य एक लक्षात ठेवा, जगात सर्वांसाठी लोकशाही विस्तारू दे. जगात सर्वांसाठी लोकशाही विस्तारू दे हे त्याचं घोषवाक्य आहे. जगात सर्वांसाठी लोकशाही विस्तारू दे हे या संघटनेचं घोषवाक्य आहे. सध्या जगातल्या जे 115 निवडणूक नियमन संस्था तिच्या सदस्य आहेत. सदस्य किती आहेत तर 115 निवडणूक नियमन संस्था ह्या तिच्या सदस्य आहेत. आणि 20 प्रादेशिक संस्थांना सुद्धा सहकारी सदस्यत्व दिले गेलेले लक्षात ठेवायचं. इतर 20 प्रादेशिक संस्थांना सुद्धा सहकारी सदस्यत्व दिले गेलेले, म्हणजेच 115 या निवडणूक नियमन संस्था आणि इतर 20 प्रादेशिक संस्था यांना सहकारी सदस्यत्व दिले गेलेले. अशी ही महत्त्वाची जागतिक निवडणूक संघटनेची बैठक आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, उदय एक्सप्रेस. तर उदय लक्षात ठेवा, याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा उदयचा. उत्कृष्ट डबल डेकर एअर कंडिशन यात्री एक्सप्रेस. उत्कृष्ट डबल डेकर एअर कंडिशन्ड यात्री एक्सप्रेस. लक्षात ठेवा, एअर कंडिशन्ड यात्री एक्सप्रेस. तर ही उदय ही पहिली एक्सप्रेस 2018 सुरू केली होती. कोइंबतूर ते बंगळुरू या मार्गावर. कोइंबतूर ते बंगळुरू या मार्गावर ही पहिली रेल्वे एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. आणि आता म्हणजे ही घेण्यामागचं कारण आहे दुसरी उदय एक्सप्रेस त्यांनी म्हणजे सुरू केली जाणार आहे विशाखापट्टणम ते विजयवाडा. विशाखापट्टणम ते विजयवाडा ही दुसरी उदय एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. तर पहिली कधी चालू झाली होती ती जून 2018. तर अशी महत्त्वाची उदय एक्सप्रेस आहे का आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे आता राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2019ला उत्तर प्रदेशमधलं मथुरा, UP मधल्या मथुरा या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. म्हणजे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो अ व क पर्यायामध्ये, म्हणजे उद्घाटन कोणी केलं, त्याच्यानंतर कधी केलं, त्याच्यानंतर उद्घाटन कुठं केलं. तर हे महत्त्वाचं आहे. उद्घाटन 17 सप्टेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुठून केलं तर मथुरा या ठिकाणून त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचं नेमकं उद्दिष्ट काय? तर जे काही गुरांमधील असतात पायाचे तोंडाचे जे लाळ खुरकत रोग
लाळ खुरकत रोग, जे काही पायाचे तोंडाचे असते गुरांमधील, हे लाळ खुरकत रोग. आणि त्याच्याशीच रिलेटेड अजून ब्रुसेल्लासिस नावाचा एक रोग आहे. ब्रुसेल्लासिस पुनरुत्पादन संस्थेशी हा रोग आहे. या दोन रोगांचं संदर्भात ब्रुसेल्लासिस. तर या रोगांवर नियंत्रण मिळविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. कोणता? लाळ खुरकत रोग आणि पुनरुत्पादन संस्थेशी संबंधित असणारा ब्रुसेल्लासिस रोग. तर लक्षात ठेवायचं, पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच कधी 2024 पर्यंत केंद्र सरकार 100% निधी पुरवठा करणार आहे. ते पण किती कोटी किती निधीचा उपलब्ध करून देणार आहे निधी? तर 12,652 कोटी. 12,652 कोटीचा निधी या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायचं आहे. तर ह्याच राष्ट्रीय कार्यक्रम पशुरोग नियंत्रण उपक्रमांतर्गत ब्रुसेल्लासिस रोगाचं नियंत्रण 2025 पर्यंत करायचे. ब्रुसेल्लासिस रोगाचं नियंत्रण कधी? 2025 पर्यंत. आणि 2030 पर्यंत या रोगाला पूर्णपणे हद्दपार करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 2025 पर्यंत नियंत्रण मिळविणे ब्रुसेल्लासिस रोगावर आणि 2030 पर्यंत त्याला हद्दपार करण्याचा उद्दिष्ट आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढीकरता सुद्धा ह्या कार्यक्रमामुळे मदत होण्याची अपेक्षा आहे. जे काही शेतकऱ्यांनी दुप्पट उत्पन्न वाढीकरिता जो कार्यक्रम राबविण्यात आला आहे त्याच्यासाठी सुद्धा या कार्यक्रमाची मदत होणार आहे. तर हे असा महत्त्वाचा राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम लक्षात ठेवा. कुठं उद्घाटन? तर मथुरा या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा पुरस्कार आता एक लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे अभ्यागत पुरस्कार. तर जे काही विविध क्षेत्रातील संशोधनासाठी पुरस्कार देण्यात येतो, अभ्यागत पुरस्कार, तर कोणत्या क्षेत्रातील संशोधकांना देण्यात येतात हे पुरस्कार? हे एक प्रश्न कधी कधी येऊ शकतो. अभ्यागत पुरस्कार 2019चे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर कोणत्या क्षेत्रातील संशोधकांना तो देण्यात येतो? तर मानवता, कला आणि सामाजिक शास्त्र नंबर 1 लक्षात ठेवा. मानवता, कला आणि सामाजिक शास्त्र. नंबर 2ला भौतिकशास्त्र. नंबर 3ला जैविक शास्त्र. आणि नंबर 4ला तंत्रविज्ञान विकास. नंबर 4 कोणतं? तंत्रविज्ञान विकास. या 4 क्षेत्रातील संशोधनांना हा पुरस्कार देण्यात येतो. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, या क्षेत्रातील देण्यात येतो. आता 2019चे पुरस्कार कोणाला मिळाले आहेत? 2019चे पुरस्कार हे नाव लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. प्राध्यापक शिबनाथ देव, त्यानंतर प्राध्यापक असद उल्ला खान. 4 व्यक्ती आहेत हे. असद उल्ला खान. डॉक्टर प्रतिमा आणि डॉक्टर शॉन रे चौधरी. अशा 4 व्यक्तींना हा पुरस्कार, अभ्यागत पुरस्कार मिळाला आहे 2019चा. तर या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? तर 2014 अभ्यागत पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. जे काही केंद्रीय विद्यापीठांमध्ये सकारात्मक स्पर्धेला प्रोत्साहन देणं हे या पुरस्काराचं प्रमुख उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट काय या पुरस्काराचं? केंद्रीय विद्यापीठामध्ये सकारात्मक स्पर्धेला प्रोत्साहन देणं हे महत्त्वाचं याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे शेवटचा मुद्दा, काही महत्त्वाचे सप्ताह. तर 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह आहे. लक्षात ठेवा, जागतिक अंतराळ सप्ताह 4 ते 10 ऑक्टोबर आहे, म्हणजे पाळण्यात येतो. लक्षात ठेवायचं. 24 ते 30 ऑक्टोबर
निशस्त्रीकरण सप्ताह 24 ते 30 ऑक्टोबर निशस्त्रीकरण सप्ताह 24 ते 30 ऑक्टोबर निशस्त्रीकरण सप्ताह. त्याच्यानंतर 1 ते 7 ऑक्टोबर. आता पहिले 2 पाहिले आपण आंतरराष्ट्रीय, आता पाहिलो आपण राष्ट्रीय. 1 ते 7 ऑक्टोबर 1 ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून पाळण्यात येतो, लक्षात ठेवायचं. 1 ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 11 ते 25 ऑक्टोबर 11 ते 25 ऑक्टोबर हा कुटुंब कल्याण पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. 11 ते 25 ऑक्टोबर हा पंधरवडा आहे, कुटुंब कल्याण पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर आता हे महत्त्वाचं लक्षात ठेवा एवढं, वन्यजीव सप्ताह आणि हा कुटुंब कल्याण पंधरवडा 11 ते 25 ऑक्टोबर. एवढी महत्त्वाची माहिती आपल्याला या संदर्भात आपण पाहिलेली. सुरुवातीला काय पाहिलं आपण, राम जेठमलानी, त्यानंतर जागतिक निवडणूक संस्थेच्या संघटनेची बैठक, उदय एक्सप्रेस, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, अभ्यागत पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सप्ताह. मित्रांनो, आपण या सिरीजला खूप छान प्रतिसाद देत आहात. तरी पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपण मागील व्हिडिओ पाहिले नसतील, मागील जे काही आपण 18 व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत, तर आपण सर्वांनी नक्की पहा. आपल्या सर्वांना नक्की फायदा होणार आहे त्याचा. कारण की येणाऱ्या परीक्षेला समोर ठेवूनच आपण खूप छोटे छोटे सेशन घेत आहोत, 15-15, 20-20 मिनिटाचे, जेणेकरून तुम्ही दररोज जरी हे व्हिडिओ रेग्युलर 2 जरी पाहिले तरी मागचे व्हिडिओ तुमचे कव्हर होतील. चालेल मित्रांनो, परत एकदा आपले सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.